तर त्या प्रॉपर्टीमध्ये मी जॉब करत होतो. बट माझ्यासोबत तो इन्सिडेंट नाही झालेला. जो आमचा फ्रंट ऑफिस सुपरवायझर आहे ना, त्याच्यासोबत तो इन्सिडेंट झालेला. तो चेअरवर झोपला, असं नॉर्मली झोपला आणि हात ठेवला डोक्यावर. त्याला मागं कोणतरी बोळमध्ये ओढलं, बोळीत असं ओढलं कोणतरी. त्याच्यानंतर ते नाईट शिफ्ट कधीच नाही केली. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. अजून तर भरपूर आहेत. आता मी लास्ट इयर एका प्रॉपर्टीत होतो जॉबला. आता जसं तुम्ही सांगितलं, मी हॉटेल इंडस्ट्रीला आहे. नाईट शिफ्ट्स करावं लागतात. तिथं पण भरपूर एक्सपिरियन्सेस होतात. आणि कोणत्या ठिकाणी होतं ते? रिजन कोणतं होतं? कोणता जिल्हा होता ज्या प्रॉपर्टीमध्ये? ती आता मी रिजन नाही सांगत. जस्ट आता ज्यांना ज्यांना माहिती मी कुठल्या प्रॉपर्टीमध्ये काम केलेलं आहे लास्ट इयर, ते समजून घेतील की कोणत्या प्रॉपर्टीचं आहे. नाशिकलाच आहे. हां, नाशिकलाच आहे. म्हणजे माझ्या म्हणलं तरी घरापासून आहे ना 1-1.5 तास. तर त्या प्रॉपर्टीमध्ये मी जॉब करत होतो. बट माझ्यासोबत तो इन्सिडेंट नाही झालेला. जो आमचा फ्रंट ऑफिस सुपरवायझर आहे ना, त्याच्यासोबत तो इन्सिडेंट झालेला. माझ्या आधी तो नाईट शिफ्ट करत होता. बेसिकली मी मोस्ट जागी नाईट शिफ्ट केलेले आहेत. नाईट शिफ्ट करता करता आमचं एक आहे ना फ्रंट ऑफिस डिपार्टमेंटचं फ्रंट डेस्क असतं आणि एक बॅक ऑफिस असतं. एक फ्रंट ऑफिस, एक बॅक ऑफिस. जे बॅक ऑफिस म्हणजे कोणाला दिसत नाही ते काय. तर नाईट शिफ्टवाले काय करायचे, ऑडिट वगैरे झाली, आमचं सगळं काम उरकलं तर बॅक ऑफिसला जाऊन आम्ही चेअरवर झोपायचो. आणि त्या बॅक ऑफिसला जॉईंट आहे ना एक नॅरो बोळ होती. त्याच बोळीतून आहे ना रिझर्वेशन डिपार्टमेंट, अकाउंट्स डिपार्टमेंट आणि GM केबिनला जाण्याचा रस्ता. ती बोळ पूर्ण मोकळी आणि फक्त त्या बोळच्या एंडला मग बाकीचे डिपार्टमेंटचे. तो चेअरवर झोपला, असं नॉर्मली झोपला आणि हात ठेवला डोक्यावर. त्याला मागं कोणतरी बोळमध्ये ओढलं, बोळीत असं ओढलं कोणतरी. त्याच्यानंतर ते नाईट शिफ्ट कधीच नाही केली. आणि एक दिवस तर प्रॉपर्टी मोस्टली किती 2-3 रूम्स असन फक्त. म्हणजे टोटल 84 रूमची प्रॉपर्टी, 2-3 रूम्स फक्त ऑक्युपाईड. फ्लोअर्सवर आवाज येऊ राहिला. हाऊसकीपिंग स्टाफ, आता प्रत्येक फ्लोअरला पेंट्री असते हाऊसकीपिंगची. हाऊसकीपिंग स्टाफ झोपला तिथं. आता नाईटला कोणी किती म्हटलं तर झोपतंच नाईट शिफ्ट असली तर. पॅन्ट्रीमध्ये हाऊसकीपिंग नाईट शिफ्टला फक्त एक फ्रंट ऑफिसचा असणार, एक हाऊसकीपिंगचा असणार, एक मेंटेनन्स आणि एक सिक्युरिटी. मेंटेनन्सच्या डिपार्टमेंटला फ्रंट ऑफिस इकडं, हाऊसकीपिंगवरती झोपलेला पॅन्ट्रीमध्ये. फ्लोअरला आवाज येऊ राहिला त्याला. तो खाली आला सांगायला. म्हणलं तू इथंच थांब, जाऊ नको कुठं. डक्टमधून आवाज येतो काही पण. ती प्रॉपर्टी भरपूर जुनी आहे. आणि त्या प्रॉपर्टीमध्ये त्या मालकाचा इतका जीव ना, म्हणजे त्यांनी तो मालक वारल्यानंतर ना ती प्रॉपर्टी ना दुसऱ्या मॅनेजमेंट ग्रुप्सला ना चालवायला दिलेली. त्या मालकाचा इतका जीव ना, म्हणजे तिने अशी ॲस्ट्रॉलॉजिकल वेमध्ये तिने प्रॉपर्टी हे केली ती ना, बिल्ड केली ती. तुम्ही जर प्रॉपर्टी सेंटरमध्ये उभं राहिले ना, तुम्ही ह्या गेट ते पाहिलं, तुम्ही शेवटच्या गेटपर्यंत दिसन सगळं प्रॉपर्टीच्या आतल्या आतून. त्याचा इतका जीव होता. आणि तो जो होता त्या टायमिंगला त्या प्रॉपर्टीला ती स्टार कॅटेगरीला प्रॉपर्टी होती. आणि आता मॅनेजमेंट ग्रुपला दिली तर मग ते प्रॉपर्टीचा पूर्ण नाश केला. त्याचा त्या प्रॉपर्टीमध्ये जीव होता पूर्ण. राईट, तिथं त्याचंच असं काय ते. हे म्हणजे खूपदा होतं की आपण बोलतो ना की कोणी जो त्या प्रॉपर्टीचा जो मालक असतो तो तिथे येतो. आणि हे एकदा ना माझ्या मित्राबरोबर पण घडलेलं. आता माझ्या मित्राचं कसं आहे ना की त्याचं जे काम आहे ना ते काहीतरी असं आहे की त्यांचं सिमिलरच आहे की त्यांच्या कंपनी, त्यांची शिपिंगची कंपनी आहे, ठीक आहे. तर शिप जातात असे काहीतरी आहेत. तर खूपदा असं होतं ना की जे ते लोक शिप लावून येतात, म्हणजे असे कॅप्टन असतील, हे असतील, ते सगळे लोक. तर त्यांच्यासाठी आहे ना त्या लोकांनी असे गेस्ट हाऊस बनवून ठेवले आहेत. आणि ते पण कुठे आहे की जवळच, म्हणजे मरीन लाईन्स वगैरे त्या ठिकाणी. आणि तिथे जर तुला माहिती असेल की तिकडे बरेच जुन्या बिल्डिंग्स आहेत, ब्रिटिश कालापासून तसे बनलेत बिल्डिंग. तर एकदा काय झालं ना की तो जो गेस्ट हाऊसमध्ये जो मुलगा राहायचा ना, त्याला काहीतरी इमर्जन्सी आली, त्यामुळे माझ्या मित्राला थांबायला लागलं तिथे. आणि ती बिल्डिंग पण जवळजवळ 100 वर्षापेक्षा जुनी बिल्डिंग असेल, एकदम जुनी. आणि तिथे त्यांच्या आजूबाजूला त्यांचं गेस्ट रूम आहे. आणि त्यांच्या आजूबाजूला एकदम जुने ओल्ड पारसी कपल असे राहतात की त्यांचे मुलं वगैरे सगळे फॉरेनला शिफ्ट झालेत आणि हे तिथेच राहतात. तर असं होतं.
तर त्यांच्या गेस्ट रूममध्ये कसं आहे ना की जर एक 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 रूम आहे तिथे आणि त्या रूममध्ये जर कोण झोपला ना तिथे तर त्याला कोणतरी त्रास देतो. एक तर तुला ढकलेल खाली किंवा काय करेल, किंवा जर तू काहीतरी चुकीचं करत असशील तिथे असतं ना की आता कोण नाही आहे त्या दिवशी, ते लोक दारू वगैरे पिणार किंवा काय करणार, तर तो त्रास देतो रात्री. नाही, ह्या एंटिटीजला नाही असंच लागतं. म्हणजे असं कोणाला पण नाही त्रास देत, कोणची पण एंटिटी असू दे, कुठं पण असू दे. कारण की आपण म्हणतो की या ठिकाणीला त्या ठिकाणाला आहे, पण ते एंटिटीज तुम्हाला प्रत्येक ठिकाणी, फक्त त्यांचं काय असतं, तुम्ही त्याला ट्रिगर नका करू त्यांना जे आवडत नाही ते करू नका, किंवा किंवा चॅलेंज करू नका, किंवा त्यांना जे आवडतं ते करू नका, त्यांना जे आवडतं ते पण करू नका, तेव्हा पण ते ट्रिगर होतात. आता समजा, आता मी तुम्हाला इन्सिडेंट सांगितला, मी त्या आजारी पडलो होतो, मग ते आमच्या कुलदेवताचं केलं मम्मीने. त्या आजारी कसं पडलो मी तुम्हाला जर सांगितलं, मी लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये PMTला जॉबला होतो. PMTला जॉबला होतो, पण त्याच्यानंतर मी जॉब सोडून शिर्डीला आलेलो फ्रंट ऑफिस डिपार्टमेंटला. तर आमचा जो तिथला एक्झिक्युटिव्ह शेफ होता, त्याचा बड्डे होता, त्यांनी आम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं. मी शिर्डीतून तिथं गेलेलो लोणीला, बड्डे वगैरे सेलिब्रेट केला. आता ड्रिंक्स वगैरे झालीत, नॉनव्हेज वगैरे. आता आम्ही सगळे शेफ म्हणलं तर आम्ही बनवलेलं, ऑर्डर नाही केलं, बनवलं. नॉनव्हेज वाचलं तर मला ठीक आहे बॅगेत घेऊन जा. 12-1 वाजता मी बॅगेत नॉनव्हेज आणि दारू आणतो आहे. आणि लोकांना माहीत असेल जे त्या रूटनी ट्रॅव्हल करतात, एक शॉर्टकट वे आहे तिथून, निर्मळ पिंपरी, म्हणजे आपला बाबळेश्वर रोड जो आहे ना, नगर मनमाड रोड जो आहे ना, तिथं एक बाबळेश्वर म्हणून स्टॉप आहे. जसं बस वगैरे थांबतात तिथं, त्याच्या अलीकडेच आहे ना, किती 5 ते 10 किलोमीटर अलीकडे ना निर्मळ पिंपरी म्हणून आहे. आता जो मला ज्याला रूट नाही माहिती ना, तो बाबळेश्वरहून टर्न घेऊन प्रवारनगरमधून लोणी जाईन. तो लाँग रूट पडतो, 10 ते 15 किलोमीटर. पण ज्याला शॉर्टकट माहिती ना, तो निर्मळ पिंपरीतून आतून जाईन, जो शॉर्टकट रस्ता आहे, आणि तोच रिस्की रस्ता आहे. मी त्याच रस्त्याने ड्रिंक्स आणि चिकन वगैरे घेऊन बॅगेत आणलेली. आणि तेव्हा ते तिथं काय म्हणतात, आपलं पाठ म्हणतात ना मराठीत, पाठ क्रॉस केला मी. त्याच्यानंतर मी आजारी पडलो. तेव्हा मला क्लिक नाही झालं, ते नंतर क्लिक झालं जेव्हा मम्मीने सगळं दाखवलं सगळं केलं. तर हे त्यांना त्या गोष्टी ट्रिगर करतात एंटिटीजला. इथे पण तेच झालेलं. तो माझा मित्र होता ना, तो थांबला आणि त्याचं पहिलं दिवस होतं, तर त्याला रात्रभर असं वाटत होतं की कोणतरी पॅसेजवरून चालतंय आणि काहीतरी होतंय, तर खूप त्रास झाला. ते एवढं झालेलं की इवन आता काय झालेलं ना, तर तो थांबलेला आणि त्याला कंटिन्युअस बाहेरून आवाज येत आहेत, घरी काहीतरी वाटतंय त्या रूममधून वगैरे असं. आणि मे बी त्याच्या असं होतं ना की एकदा आपल्याला असं काहीतरी जाणवलं तर आपलं माइंड थोडं गेम बरं ओव्हर थिंक करतं आणि आपल्याला वाटायला लागतं. तसंच झालं. तर त्याला असं वाटलं त्यांचा जो मेन डोर आहे ना, तो कोणीतरी नॉक केला. तर तो बघायला, ते की होल असतो ना, त्यातून तो बघायला गेला. तसं मी बोललो की तिथे बाजूला त्याचे पारसी कपल राहतात, तर त्यातली एक म्हातारी, ती त्याला दिसली की ती की होलमधून त्याच्याकडे बघते बाहेरच्या साईडून. तो खूप घाबरला. तो फक्त तो काय त्या तोंडातून, कारण त्या लोकांना झोप यायची नाही, ते रात्रभर शिवा वगैरे घालायचे, वेळ झालेले बेसिकली ते लोक. तर तो फक्त थांबलेला. आता काहीतरी 12:30-1 वाजलेले. तो फक्त की होलमधून बघवता, ती म्हातारी बाहेर फिरत होती, परत येते, ह्याच्याकडे बघते ते की होलमधून. तिला तर काही दिसत नसेल ऑब्व्हियसली, पण माहिती कोणाला आहे बाबा, म्हणजे त्या मुवमेंटला ती माणूस आहे की भूत आहे ते कोणाला माहिती. कारण ती की होल म्हणून बघते म्हणून ती कंटिन्यूस बघते, तिला काय दिसत असतं. काहीतरी दिसत असेल ना, ती फिरते, बघते, थांबते, परत त्या साईडला जाते, कारण मोठे पॅसेज असतं जुन्या बिल्डिंग, तिथून परत बघते. मग तो फक्त तिला बघत होता की कधी जाते. तर थोड्या वेळानंतर तो बसला, ती गेली, आणि मग हा धावत निघाला. आणि कसं होतं, गेस्ट रूम वगैरे लॉक केलं, हा घरी आला, तसं झालं. आता पण मी रात्री आलो कसारा घाटनी चालू. मला रात्री कसारा घाटला जवळपास किती 10-10:30 झालेले. त्या साईडने आलो. माझं एक कॉन्शियस माइंडच होतं, रस्त्याने येता येता इकडे सरळ बघायचं, आजूबाजूला काय दिसलं तर सरळ निघायचं, थांबायचंच नाही कुठं. ती एक मनात ना भीती बसून जाते.